एकदा गौतम बुद्धांचे 2 शिष्य, एक वृद्ध भिक्षू सीनियर मंक आणि एक तरुण भिक्षू यंग मंक, एका अरण्यातून पायी प्रवास करत होते. पावसाळ्याचे दिवस होते, त्यामुळे रस्ते चिखलाने भरलेले होते. त्यांना आपल्या मठात पोहोचायचे होते. चालता चालता त्यांच्या वाटेत एक नदी लागली. पाऊस पडल्यामुळे नदीला थोडे जास्त पाणी आले होते आणि काठावर खूप चिखल झाला होता. त्या नदीच्या काठावर एक तरुण मुलगी उभी होती. तिने खूप छान रेशमी कपडे घातले होते. तिला नदी ओलांडून पलीकडे जायचे होते, पण माझे कपडे चिखलाने खराब होतील किंवा मी पाण्यात घसलेन या भीतीने ती काठावरच उभी होती. वृद्ध भिक्षूंनी त्या मुलीची अडचण ओळखली. त्यांनी एकही शब्द न बोलता त्या मुलीला आपल्या पाठीवर उचलून घेतले आणि नदी पार करून पलीकडच्या काठावर कोरड्या जागी सोडले. त्या मुलीने त्यांचे आभार मानले आणि ती निघून गेली. हे पाहून सोबत असलेल्या तरुण भिक्षूला खूप धक्का बसला, कारण बौद्ध भिक्षूंना स्त्रियांना स्पर्श करण्याची परवानगी नसते. तो विचार करू लागला, आमचे गुरुजींनी असे का केले? त्यांनी नियमाचे उल्लंघन केले. त्यांनी त्या मुलीला स्पर्श कसा केला? पण तो गुरुजींच्या आदरार्थ काही बोलला नाही. वृद्ध भिक्षू काहीच घडले नाही अशा शांततेने पुढे चालू लागले. तरुण भिक्षू मात्र मनातून खूप अस्वस्थ होता. त्याचा राग वाढतच होता. ते दोघे कित्येक तास चालत राहिले. संध्याकाळ झाली तरी तरुण भिक्षूच्या डोक्यातून तो विचार काही जाईना. शेवटी त्याच्याने राहवले नाही. तो रागाने वृद्ध भिक्षूंना म्हणाला, गुरुजी, मला एक विचारायचे आहे. आपण संन्यासी आहोत. आपल्याला स्त्रियांना स्पर्श करण्याची मनाई आहे. तरीही तुम्ही त्या मुलीला उचलून का घेतले? हे पाप नाही का? वृद्ध भिक्षू थांबले. त्यांनी शांतपणे तरुण भिक्षूकडे पाहिले आणि हसून म्हणाले, अरे मुला, मी त्या मुलीला नदीच्या काठावर 4 तासांपूर्वीच खाली उतरवले आहे. पण तू तिला अजूनही तुझ्या डोक्यावर घेऊन का फिरत आहेस? तरुण भिक्षूला आपली चूक समजली. गुरुजींनी तिला फक्त मदतीसाठी उचलले आणि तिथेच तो विषय सोडून दिला. पण तरुण भिक्षू मात्र तीच गोष्ट मनात धरून बसला होता आणि स्वतःला त्रास करून घेत होता. घडून गेलेल्या गोष्टींचे ओझे बाळगू नका. आपल्या आयुष्यात कधीतरी कोणाशी भांडण होते किंवा काहीतरी वाईट घडते. ती घटना घडून गेलेली असते, पण आपण त्याचा विचार करून तासनतास दिवसेंदिवस दुःखी होतो. क्षमा करा आणि पुढे चला. जसे वृद्ध भिक्षूंनी त्या मुलीला काठावर सोडले, तसेच आपणही आपल्या मनातील राग, द्वेष आणि जुन्या गोष्टी तिथेच सोडून दिल्या पाहिजेत. जो माणूस जुन्या गोष्टी मनात धरून ठेवतो, तो त्या तरुण भिक्षूसारखा स्वतःच दुःखी राहतो. जे झाले ते झाले. आता त्याचा विचार करून मूड खराब करायचा नाही. ओझे फेकून द्या आणि आनंदाने पुढे चला.